श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, दुधाला जर दुःख दिलं तर त्याचं दही बनतं, दह्याला दुखावलं की त्याचं ताक बनतं, आणि ताकाला जर त्रास दिला तर त्याचं लोणी बनतं, आणि लोण्याला लोळवलं तर त्याचं तूप बनतं. श्रोते हो, दुधापेक्षा दही महाग असतं, दह्यापेक्षा ताक महाग असतं, ताकापेक्षा लोणी महाग असतं, आणि लोण्यापेक्षा तूप महाग असतं. परंतु श्रोते हो, या सर्वांचा रंग हा एकच आहे, तो म्हणजे शुभ्र. आणि श्रोते हो, याचाच अर्थ पुन्हा पुन्हा संकट आणि दुःख झेलून सुद्धा जो माणूस आपला रंग बदलत नाही, अशा माणसाची समाजातील किंमत ही जास्त असते. दूध उपयोगी आहे, पण एक दिवसात नसतं. दुधाचं विरजन दही हे 2 दिवस टिकतं. दह्याच्या घुसळलेल्या ताकाचं दिवस हे 3 असतात, आणि ताकामध्ये लोणी आठवडाभर राहत असतं. पण श्रोते हो, लोण्याचं कडवलेलं तूप हे मात्र कधीही खराब होत नाही. आता बघा ना, काय गंमत आहे. एका दिवसातच नाचणाऱ्या दुधामध्ये कधीही न नाचणारं तूप हे लपलेलं असतं. श्रोते हो, तसंच आपलं मन हे अथांग आहे. त्यामध्ये सकारात्मक विचार आपण घालायचं आणि नीट मंथन करायचं, चिंतन करायचं, मनन करायचं, आणि आपलं जीवन हे तावून सुलाखून त्यातून बाहेर पडलेलं आपण आहोत. म्हणजे श्रोते हो, कधीही न हरणारे एक सदाबहार व्यक्तिमत्व बनायचं. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जीवन हे नेहमी अपूर्ण असतं, आणि ते तसं असण्यातच गोडी असते. आपल्या माणसांना वेळ देत राहा. कदाचित एक दिवस ते आपल्या बरोबर नसतील. जे झालंय, जे होतंय आणि जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होत असतं. निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनवतात, तर पॉझिटिव्ह विचार माणसाला बलवान बनवतात. एक वेळ शरीरानं कमजोर असाल तरी चालेल, पण मनानं कधीच कमजोर होऊ नका. कारण यश हे त्यांनाच मिळत असतं ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते, ज्यांचा आत्मविश्वास मजबूत असतो. आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याचं बळ मिळत असतं. प्रत्येक माणसाच्या स्वभावात थोड्या बहुत प्रमाणात असणारी राग आणि लोभ न दिसणारी चाकं असतात. त्यांना आवर घालण्यासाठी मनाचे व्यसन असते, आणि त्याचे सारथे तुम्ही असता. आयुष्य हे कुरुक्षेत्र आहे. तुम्ही कोणाच्या बाजूने लढता, आणि तुम्ही जो रथ कसे हाकता त्यावर तुमचं अस्तित्व सिद्ध होत असतं. निभावणाऱ्याला वचनांची गरज नसते. तुमच्यामुळं कोणाचं अन्न तुटेल, झोप उडेल किंवा एकटेपणा वाढेल असं काही करू नका. भले करू शकत नसाल तर वाईट देखील करू नका. स्वतःला कधीच कमी लेखू नका, कारण वादळामध्ये मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडतात, पण त्याच वादळात गवत मात्र घट्ट टिकून राहतं. कोणतेही कार्य अडथळ्या वाचून पार पडत नसतं. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होतं. वेळेच्या बंधनात राहायला शिका. वेळ निघून गेल्यावर खूप काही गमवावं लागत असतं. आयुष्यात पुढे जायचं असेल तर स्वतःला कधीही कमी समजायचं नसतं. नाती जपताना दिखावा नाही, तर आपुलकीचा ओलावा असावा लागतो. बाजारात गेलं की सगळं विकत मिळतं, फक्त चांगल्या मनाची व्यक्ती ही फुकट भेटायला नशीब मोठं असावं लागतं.
चुकत नाही असं कोणीच नसतो, पण फक्त दुसऱ्याची चूक गावभर करायची आणि स्वतःची झाकून ठेवायची, अशीच असतात काही लोक. जुन्या काळात काही लोक एकमेकांचं धैर्य वाढवत असत आणि आजकाल लोक एकमेकांचे ब्लड प्रेशर वाढवतात. आपल्या अत्यंत प्रिय गोष्टीसाठी आपण प्रचंड प्रामाणिक असतो. दुःख लपवायची सवय लागली की माणूस मजबूत होतो. प्रेम आणि विश्वास कधीच गमावू नका, कारण प्रेम प्रत्येकावर करता येत नाही आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही. या जगात आई बाप सोडले तर आपली कदर कोणालाच नसते, हे मरेपर्यंत विसरू नका. समजून घेतलं की गोष्टी बिघडत नाहीत. सासर आणि माहेरमध्ये फरक एकच असतो. माहेरात सगळं कसं मोकळं घर असतं आणि सासरी मात्र जाणीवपूर्वक काही गोष्टी आपल्यापासून लपवल्या जातात. कमीपणा पचवून घ्यायला सुद्धा माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो. गुलाब आणून देणारा फेब्रुवारी महिन्यातच उगवतो, पण या युगात कोथिंबीर आणून देणारा खरा असतो. लक्षात ठेवा, आयुष्य बदलण्यासाठी वेळ सगळ्यांना मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य कोणालाच परत मिळत नाही. नात्यात कायम इमोशनल आणि सिरियस होणं गरजेचं नसतं. कधी कधी रोमॅन्टिक होणं सुद्धा गरजेचं असतं. जीवनात जोडलेल्या पैशापेक्षा आपुलकीनं मायेनं जोडलेली माणसं ही जास्त उपयोगी पडतात. काही लोक अशी असतात, शिक्षण कमी पण शाळा जास्त करतात. सगळीच नाते खरी असतात, खास असतात, या भ्रमात राहू नका. काही आपले सुद्धा फसवे निघतात. कोणी कोणाचं नसतं हे अगोदर समजलं असतं तर तुटणारी नाती हे आपण कोणाशी जोडलीच नसते. प्रेम म्हणजे थोडीशी आग मिळाल्यावर ओतू जाणारं दूध नसतं, तर वास्तवाच्या चटक्याने भाजून निघाल्यावर टम्म फुगणारी भाकरी असते. तुम्ही मूर्ख असाल तर मौन शहाणपणाचं आहे, आणि जर शहाणे असाल तर मूर्खपणाचं. मन असो किंवा साखर जर गोडवा नसेल तर माणूसच काय, मुंगी सुद्धा जवळ येत नसते. जास्त बोलणारी स्त्री आणि कमी बोलणारा पुरुष ही जगातली सुंदर जोडी असते. आपल्या नशिबानं जेवढं आपल्याला मिळतंय ते आनंदानं स्वीकारावं आणि रुबाबात जगावं, पण कुणाच्या नशिबातलं हिसकावून घेऊन कट कारस्थान करून ते बळकावू नये.